बीजेपी लोकांचे एवढे रेसॉर्ट वगैरे आहेत ते का नाही तोडले? त्या पुनर्विकसित करावी, त्यांची घरे पुन्हा बांधणी करून द्यावी. काय प्रॉब्लेम नाही, आम्ही तर लढणारे लोक आहोत, भगतसिंग साहेबांचे चेले आहोत. गोळी घाला किंवा लाठी मारा, आम्ही इथे ठिया मांडून बसणार, रात्रभर बसणार. जिंकू किंवा मरू पण अन्यायाविरुद्ध लढू, लाल बावट्याचे सरदार अन्यायाविरुद्ध लढणार. जिंकणार किंवा मरणार पण आम्ही लढणार म्हणजे लढणार. मोर्चा जो आहे तो पोलिसांनी अडवलेला आहे. या ठिकाणी पोलिसांनी आता मोर्चा अडवलेला आहे. बघितलं तर आपण पोलिसांनी मोर्चा अडवलेला आहे. काय सांगाल, मोर्चा अडवलाय पोलिसांनी? अरे तो मंत्री आहे ना, तो घाबरला म्हणून मोर्चा अडवला. आम्हाला आमच्या गरिबांचे झोपडे तोडताना त्याला वाटलं नाही काहीतरी आमच्या गरिबांसाठी. आज आम्ही मोर्चा आणला म्हणून आम्हाला घाबरून तो गेला 4 धामला पाप धुवायला. पाप धुला, इकडे पाणी नाही भेटलं ना म्हणून तो 4 धामला पाप धुवायला गेलाय नाजर नाईक. अरे त्यांनी जेव्हा अत्याचार केला गरिबांवर, त्यांनी विचार करायला पाहिजे होतं ते इथं आदिवासी आहे का बंगाली आहे. जर ते बीजेपी लोकांचे एवढे रेसॉर्ट वगैरे आहेत ते का नाही तोडले? त्याच्यावर कारवाई का नाही केली? आमच्या गरिबांच्या झोपड्यावरच कारवाई का केली? बुटजर का तडवला? 12 तारखेला त्यांनी लेटर दिलं, 13 तारखेला कारवाई कशी काय केली? त्यांनी 15 दिवसाची तरी मुदत द्यायला पाहिजे होती. बेकायदेशीर यांनी कारवाई केलेली आहे. आम्ही त्यांच्या मागणीचा उत्तर आम्हाला पाहिजे. आमचं उत्तर दिल्याशिवाय आम्ही इकडनं हिलणार नाही. मग आमच्यावर अत्याचार होऊ दे नाही तर लाठीचार होऊ दे, आम्ही इकडनं आमचा जे हक्क आहे तो घेतल्याशिवाय जाणार नाही. काय तुमचं काय म्हणणं आहे, ज्या प्रकारे ज्या पद्धतीने ही कारवाई केली? आमदार राजद नाईक आणि स्नेहा दुबे पंडित मॅडम यांच्या सरकारने आज बांगलादेशी घुसखोर म्हणून आपल्या स्थानिक बांधवांची, जे भूमिपत्र आहेत, कोळी बांधव आहेत, आदिवासी आहेत, यांची कारणाशिवाय घरं तोडलेली आहेत. आमची आम आदमी पार्टीची मागणी असं असणार आहे, त्यांना विकसित करावी, त्यांची घरे पुन्हा बांधणी करून द्यावी. यासाठी आम्ही ठाम त्या आदिवासी आणि बांधवांच्या बरोबर राहणार आहोत. पुढची काय भूमिका असणार, कारण इथून आता पोलीस पुढे जाऊन देणार नाहीत तुम्हाला? बघू ना, आता आमची भूमिका तुम्हाला की थोड्याच वेळात कळणार की पोलिसांनी तर थांबवलंय. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आमदार जेव्हा घाबरतो पोलिसांना, जेव्हा निवडणूक येते तेव्हा घरामध्ये येऊन पाया पडतो, मतदान करा मतदान करा. आता आम्ही त्यांच्या दारात आलो तर आम्हाला अडवतो. काय प्रॉब्लेम नाही, आम्ही तर लढणारे लोक आहोत, भगतसिंग साहेबांचे चेले आहोत. गोळी घाला किंवा लाठी मारा, आम्ही इकडनं हलणार नाही म्हणजे हलणार नाही. एवढा ताई, आता पोलिसांनी अडवलाय, काय भूमिका आहे तुमची? आता काय त्यांचा दबाव असणार, त्याच्यामुळे ह्यांनी आम्हाला इथे अडवलं आहे. तर आमची मागणी एवढीच आहे की जसं ह्या लोकांनी आमची घरं पाडलेली आहेत बेकायदेशीरपणे, तसं आम्हाला आता आमची घरं बांधून पाहिजेत. तुम्ही 2 मिनिटात आमची घरं पाडल्यात ना, आम्हाला 5 मिनिटात तुम्ही घरं बांधून देऊ शकतात का? आम्हाला घरं पाहिजेत, नाही तर आम्ही आमदार नाईकाच्या घरात घुसून बसू. आपण जर पाहिलं तर लालबावटा हा जो पक्ष आहे हा सांस्कृतिक पक्ष आहे. लालबावटा पक्ष नेहमीच गाणी गात विविध पद्धतीने प्रशासनाचं लक्षवेधी करत असतो. यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणे इथे पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे. पोलिसांनी अखेरीस हा मोर्चा या ठिकाणी थांबवलेला आहे. आता नेमकी पुढची काय भूमिका असणार आहे ते देखील आपण पाण्यासारखं ठरेल. आपण शेरू वाघ यांच्याशी बोलणार आहोत. आता मोर्चा अडवलाय, काय भूमिका आहे तुमची पुढची? आता नाही, पोलिसांशी आम्ही बोलतोय. आमची पोलिसांना विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की आम्ही या देशाचे मालक आहोत, आम्ही मतदार आहोत. आम्हाला आमदारांच्या घरापर्यंत जाऊ द्या. आम्हाला त्यांना जाब विचारायचा आहे की आम्ही बांगलादेशी आहोत की आदिवासी आहोत हे दाखवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोत. जे बांगलादेशी असते तर ते पळून गेले असते, मात्र या देशाचे मालक आदिवासी या ठिकाणी तुम्हाला जाब विचारण्यासाठी आल्यानंतर आम्हाला सबंध मीडियाच्या मार्फत देशभरामध्ये आदिवासी समाजाला आणि मेहनत करून जगणाऱ्या समाजाला हा एक मेसेज द्यायचा आहे की ज्यावेळी आमदाराच्या घरी लोक जातात जाब विचारायला, तेव्हा आमदार पोलिसांना पुढे करून कशा पद्धतीने लोकांना अडवण्याचं काम करतोय. कारवाई होऊन आज जवळजवळ 4 दिवस झाले. भारतीय जनता पार्टीचा कोणता नेता तुम्हाला भेटायला किंवा तुमचं सात्वन करायला आला होता का? भारतीय जनता पार्टी ही खरं म्हणजे आदिवासी, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि स्थानिक भूमिपुत्र कोळ्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून त्यांनी अजूनपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. काल जेव्हा एक शिष्टमंडळ नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये होतं तेव्हा तुमचं तिथे काय बोलणं झालं होतं? त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा झाली होती. आमची एकच मागणी आहे की नैसर्गिक आपत्तीचा जो तुमच्याकडे पैसा आहे, निधी आहे, त्या निधीमधून या आदिवासींचं पुन्हा पुनर्वसन करा आणि आमची घरं बांधून द्या, नाही तर मग आमदारांच्या ओट्यावर तरी आम्हाला राहू द्या.
मग आता इथे भूमिका काय असणार, कारण तुम्हाला इथे आता पोलिसांनी अडवलं आहे, इथेच कूच करून राहणार का, इथेच तुम्ही ठिया मांडणार का? आम्हाला पोलिसांची आमची विनंती आहे पोलिसांना की आम्हाला इथून शांततेने जाऊ द्या. आमची लोक हातात कुठल्याही पद्धतीचा दगड नाही, काठी नाही, काही नाही. आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, बिरसा मुंडा, भगतसिंग, शूल झलकारी आणि सर्वांना आम्ही विचार घेऊन पुढे चालणारी लोक आहोत. आणि आम्हाला फक्त शांततेने आमदारांच्या घरावर जाऊ द्या, नाहीतर भाजप सरकारच्या सत्तेमध्ये थोडाफार जो काही लोकांचा लोकशाहीचा ढोंग म्हणून दाखवतायत तो ढोंग पण राहणार नाही, लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास राहणार नाही. मग आता इथे ठिया मांडून बसणार, रात्रभर बसणार. जिंकू किंवा मरू पण अन्यायाविरुद्ध लढू, लाल बावट्याचे सरदार अन्यायाविरुद्ध लढणार. जिंकणार किंवा मरणार पण आम्ही लढणार म्हणजे लढणार. जिंकणार किंवा मरणार पण लढणार म्हणजे लढणार, असा इशारा देत लाल बावटा हा पक्ष आता आमदार राजन नाईक यांच्या घराच्या दिशेने निघालेला आहे. परंतु एके ठिकाणी पोलिसांनी मात्र हा मोर्चा अडवलेला आहे. आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये आता घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या विषयावरती प्रशासन काय तोडगा काढणार का, या ठिकाणी तलाठी, तहसीलदार, प्रांत अधिकारी येऊन यांच्या मागण्या मान्य करणार का? त्यांच्या साध्या आणि सोप्या मागण्या आहेत की आमचं पुनर्वसन करा. आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.